निलेश शेलार या. बेस्ट फिल्डर चा आपण पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन सन्माननीय सागर शेलार आपण या. आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय नेव जरीमारी निंबवली संघाचा विकी शास्त्री ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या विकी शास्त्री या. विकी शास्त्रीला आपण देऊयात या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब. ट्रॉफी आहे आणि ती आपण देऊयात सागर शेलार यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. विकी शास्त्री ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप सारा शुभेच्छा असतील विकी शास्त्रीला. टुर्नामेंट आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय तेजस शेलार आपण या. आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज आहेत ते आम्हाला पुरस्कृत केलेत गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व वैभव भोईर यांनी. आणि इथे मात्र हा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ज्याने तब्बल 6 विकेट्स घेतले संघाचं नाव आहे जय हनुमान आपटी संघाचा कुणाल ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कुणाल या. कुणालला आपण देऊयात बेस्ट बॉलरचा हा पारितोषिक आकर्षक ट्रॉफी. आणि त्याचबरोबरीनं हे स्पोर्ट्स शूज गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व वैभव भोईर गोल्डन स्पोर्ट टिटवाला आणि त्यांच्या वतीनं हे आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि मानाची ट्रॉफी आपण देतोय बेस्ट बॉलरची कुणालला. धन्यवाद. तदनंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय उमेशजी शेलार आपण या. बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरलाय ज्याने 134 धावांची आक्रमक इनिंग साकारली आहे. नेहमीच आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी धावांचा पाऊस त्याने पाडलाय. संघाचं नाव आहे जय हनुमान आपटी आणि संकेत ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. सातत्याने चांगली कामगिरी चांगला खेळ त्याचा राहिलाय. 134 धावा त्याने बनवल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज तो ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन पिंटे दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचा आपण पारितोषिक द्यायचा आहे. आणि या चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावलाय गावदेवी क्रिकेट संघ वरप ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. या निनाद या आपण या सर्वांनी. ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील गावदेवी क्रिकेट संघ वरप अँड ऑल टीम. तदनंतर आपण देऊयात 3ऱ्या क्रमांकाचा मान आणि 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय चिंतामणजी मगर यांना. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेत जय कानोबा घोडसई संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. या संपूर्ण टीम या कारण की या वर्षातील ही पहिली ट्रॉफी आहे. नवीन वर्ष युवा सर्व कामगिरी दमदार आणि त्यांना आपण देतोय इथे 3ऱ्या क्रमांकाचा मान कानिपनाथ घोडसई या संघाला. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तदनंतर देऊयात या स्पर्धेतील रनर अप संघ. या स्पर्धेमध्ये
चांगला खेळ त्यांचा राहिला. अक्षरशः संघर्ष करत असताना दुसऱ्या क्रमांकाचा मान पुटकावला आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय अनंताजी शेलार माजी सरपंच नांदप यांच्या शुभ हस्ते आपण देतोय दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावलाय न्यू जरीमरी निंबवली या संघानं. या न्यू जरीमरी निंबवली संघ आपण या दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण त्यांना देतोय. चांगली फाईट त्यांनी देखील केली आणि इथे दुसऱ्या क्रमांकाचा मान त्यांनी पटकावलाय. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण देतोय. संपूर्ण आमचे आयोजक मान्यवर येतात आणि दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय न्यू जरीमरी निंबवली या संघानं. खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण संघाला. चांगला खेळ तुमचा राहिला आणि अशीच कामगिरी करत राहा. असाच खेळ आपण देखील करत राहा. तदनंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीजचा मुख्य पुरस्कार. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी आणि कूलर जे आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय केतनजी शेलार यांनी पुरस्कृत केले. कूलर आणि आकर्षक ट्रॉफी आहे आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावलाय. धावा बनवल्या 127 आणि तब्बल घेतल्या 5 विकेट्स. संघ आहे, संघाचं नाव आहे. ये आधी सांगण्याआधी ज्या खेळाडूंनी इथे मात्र 80 धावा देखील बनवल्या होत्या. कानिपनाथ गोडसे संघाचा उदय कांबेरे ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हा पुरस्कार आपण देऊयात. सोमनाथ शेलार परीक्षित शेलार यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सोमनाथजी या आपल्या देखील शुभ हस्ते आपण देतोय हा पुरस्कार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप सारा चांगला खेळ राहिला आणि या स्पर्धेतील शेवटचा पुरस्कार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जय हनुमान आपटी संघटनाला या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी संजय शेठ शेलार आपण या आणि संपूर्ण आमचे मान्यवर या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ राहिलाय संजय शेठ शेलार आपण या आणि सर्व मान्यवर देखील या सर्वांच्या शुभ हस्ते आपण करतोय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेतील जय हनुमान आपटी संघ. संपूर्ण संघ इथे उपस्थित आहेत. त्यांचे मान्यवर देखील उपस्थित. हा फोटो सेशन केला जाईल कारण की पहिल्या क्रमांकाचा मान इथे त्यांनी पटकावलाय आणि त्यांना आपण देतोय पहिल्या क्रमांकाचा हा पुरस्कार. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि इथे मात्र सर्वांचं पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलं त्यांचा आभार. चुकून कुणाचा सन्मान कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. असंच सहकार्य करत राहा आणि स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.